3 तास असतात. नमस्कार सर्वांना. 7:35 झालेत. बऱ्यापैकी आपले शिक्षक बंधू आणि भगिनी जॉईन झालेले आहेत. आजच्या मराठीच्या व्याकरणाच्या दुसऱ्या तासिकेमध्ये आपणा सर्व शिक्षक बंधू भगिनींचं मी स्वागत करते. कालचा माझा जो तास होता तो सगळ्यांना खूप आवडला. सगळ्यांनी खूप भरभरून कमेंट्स दिल्यात आणि माझा परिचय पुन्हा एकदा ऐकायची सगळ्यांना इच्छा आहे. तर मी श्रीमती शैलजा सटवा ओहाळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहिरवाडी, तालुका जिल्हा बीड या ठिकाणी गेल्या 12 वर्षापासून प्राथमिक पदवीधर या पदावर कार्यरत आहे. शिक्षण MA BEd, सेट नेट टेट फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्वालिफाय आणि काही पुढच्या 2 महिन्यांमध्ये PhD कंप्लीट होऊन फक्त ओहाळ मॅडम नाही, डॉक्टर ओहाळ मॅडम असं नावापुढे उपाधी लागणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी आणि आशीर्वादांनी हे काम चालू आहे. आम्ही सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी मिळून आम्ही टेट क्वालिफाय झालोत, तर आमच्या बरोबर आमचं ज्ञान दिल्याने वाढणार आहे, म्हणून आपल्या इतर बंधू आणि भगिनींना त्याचा लाभ व्हावा म्हणून हे मोफत मार्गदर्शन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. तर आपण तर लाभ घेतायच, पण आपल्या जवळच्या लोकांना, आपल्या केंद्रातल्या शिक्षकांना त्याचा लाभ घेता येईल यासाठी ही लिंक शेअर करा आणि त्यांना सांगा की हे जे मार्गदर्शन आहे ते फक्त मोफत स्वरूपात चालू आहे. सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा. तर आजच्या तासिकेला आपण सुरुवात करूया. कालच्या तासिकेमध्ये आपण TETच्या अभ्यासक्रमातील पहिला घटक, मराठीचा पहिला घटक वर्णमाला याचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण नाम आणि सर्वनाम, शब्दांच्या जातीमधला नाम आणि सर्वनाम हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत. कालच्या तासिकेला आपण पाहिले शब्दांच्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना आपण वर्ण असं म्हणलंय. कालचं थोडंसं रिमाइंड करा. मी तुम्हाला वर्णमालेचा परिचय करून देत असताना 14-2-34-2 असं स्पष्टीकरण दिलं होतं. हे जे वर्ण आहेत त्याची व्याख्याही तुम्हाला मी सांगितली होती. तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना जेव्हा कसलाच अडथळा होत नाही तेव्हा त्या ध्वनींना वर्ण असं म्हटलं जातं. हे जे ध्वनी आहेत ते जर आपण कागदावर लिहून दाखवले तर त्यांना एक विशिष्ट चिन्ह आहे, ती एक विशिष्ट लिपी आहे. त्या ध्वनी चिन्हांना आपण शब्द असं म्हणतो. सॉरी, त्या ध्वनी चिन्हांना जे स्वर आपण कागदावर लिहिले तर ती जी लिपी आहे, ते जे चिन्ह आहेत त्यांना आपण अक्षर असं म्हणतो. जसं की क आहे, ब आहे, द आहे, ही अक्षर आहेत. ही अक्षर जर एका विशिष्ट क्रमाने एकत्र आली आणि त्यापासून अर्थबोध होत असेल तर त्या अक्षरांच्या समूहाला आपण शब्द असं म्हणतो. शब्द म्हणजे काय, तर एखाद्या काही अक्षर विशिष्ट क्रमाने एकत्र आल्यानंतर त्यापासून काही अर्थबोध होत असेल तर त्याला आपण शब्द असं म्हणणार आहोत. असे अर्थपूर्ण शब्द एकत्र आले, बघा, असे अर्थपूर्ण शब्द एकत्र आले आणि तो शब्दांचा समूह तयार झाला आणि त्या शब्द समूहातून सुद्धा अर्थ प्राप्त होत असेल तर तयार होणाऱ्या त्या पूर्ण समूहांना वाक्य असं म्हणता येईल. मग या वाक्याचा महत्वपूर्ण घटक म्हणजे शब्द आहे. एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला जेव्हा पूर्ण अर्थ प्राप्त झाला तरच त्याला आपण वाक्य असं म्हणतो. 3 शब्द एकत्र केले, समजा बदक पाण्यात पोहते, असं 3 शब्दांचं हे वाक्य आहे. बदक पाण्यात पोहते. पण फक्त या 3 शब्दापैकी आपण 2च शब्द वापरले, बदक पाण्यात. वाक्याचा पूर्ण अर्थबोध आपल्याला होत नाही, म्हणून बदक पाण्यात
हे आपण याला आपण वाक्य म्हणणार नाही. पण बदक पोहते इतकंच जर दोन शब्द आपण घेतले तर बदक पोहतो हे आपल्याला समजतंय या दोन शब्दांवरून, म्हणून बदक पोहते हे वाक्य आहे, त्याच्यातून अर्थबोध आपल्याला होतोय. पण बदक पाण्यात याच्यातून आपल्याला काहीच अर्थबोध होत नाही. पण हे अतिशय अर्थबोध करण्यासाठी किंवा समर्पक अर्थ त्याचा समजण्यासाठी बदक पाण्यात पोहते हे तीन शब्दसमूह जेव्हा एकत्र येतात आणि या शब्दसमूहातून आपल्याला असं लक्षात येतं की बदक पाण्यात पोहते, याचा आपल्याला अर्थ समजतो, तर या तीन शब्दसमूहाला मिळून आपण वाक्य असं म्हणणार आहोत. वाक्याचा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे शब्द. मग हे शब्द, ह्या शब्दांच्या जाती किती आहेत? तर आपण पूर्वापारपासून मराठी व्याकरणाचा अभ्यास केलेला आहे आणि आपण आपल्या विद्यार्थ्यांना पण शिकवलेलं आहे की शब्दांच्या जाती 8 आहेत. परंतु ह्या 8 जाती 2 गटामध्ये आपल्याला त्याचं वर्गीकरण करता येतं. एक तर विकारी शब्द आणि दुसरं अविकारी शब्द. विकारी शब्द आपण कशाला म्हणणार आहोत? तर ज्या शब्दामध्ये लिंग, वचन आणि विभक्ती यामुळे बदल होतो ते सगळे विकारी शब्द आहेत. आणि अविकारी शब्द कोणते? तर ज्याच्यामध्ये लिंग, वचन, विभक्तीमुळे कसलाही बदल होत नाही ते आहेत अविकारी शब्द. विकारी शब्दांनाच आपण सव्यय म्हणतो आणि अविकारी शब्दांना आपण अव्यय म्हणतो. मग विकारी शब्दांमध्ये कोणते शब्दांच्या जातींचा समावेश होतो? मी तुम्हाला सांगितलं शब्दांच्या जाती 8 आहेत. त्यातल्या 4 विकारी आणि 4 अविकारी. ह्या विकारी गटामध्ये समाविष्ट होणाऱ्या जाती आहेत नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या सर्वांच्या मध्ये लिंग आणि वचन, विभक्ती यामुळे बदल होतो. पण अविकारी जे शब्द आहेत कोणते? क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय या चारही शब्दांच्या जातीमध्ये लिंग, वचन आणि विभक्ती यामुळे कसलाच बदल होत नाही, म्हणून त्यांना आपण अविकारी किंवा अव्यय असं म्हणणार आहोत. मग शब्दांच्या जाती किती? असा प्रश्न आपल्याला परीक्षेला येऊ शकतो. शब्दांच्या जाती 8च आहेत. त्या 8 शब्दांच्या जाती 2 गटामध्ये आपल्याला त्यांची विभागणी करता येते. एक तर विकारी गट आणि दुसरा अविकारी. विकारीलाच आपण सव्यय म्हणतो आणि अविकारीलाच आपण अव्यय असं म्हणत असतो. त्यातल्या नाम या घटकाची आज आपण किंवा नाम या शब्दाच्या जातीची आपण आज ओळख करून घेणार आहोत. नाम कशाला म्हणायचं? कुणीतरी असं म्हणलंय बघा, नावात काय आहे? पण नावातच सगळं काही दडलेलं आहे. सुरुवातीला मी माझा परिचय करून देताना माझं नाव सांगितलं. काल काही लोक जे उशिरा जॉईन झाले त्यांनी मला मेसेज टाकून नाव विचारलं. मग नावात काही नसतं तर हे असं झालं असतं का? नावासाठी तर सगळं काय आहे. मग हे नाव कशाला म्हणायचं? नाम म्हणजे काय? तर सृष्टीतील कोणत्याही घटकाला, वास्तविक किंवा काल्पनिक, ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे नाव. व्याख्या थोडीशी अवघड वाटत असेल समजायला तर सृष्टीतील कोणताही घटक, वास्तविक असू द्या किंवा काल्पनिक असू द्या, तर ओळखण्यासाठी त्याला जे काही नाव दिलेलं आहे त्याला आपण नाम असं म्हणतात. प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना, एखादी वस्तू प्रत्यक्ष अवेलेबल आहे किंवा मी माझ्या मनाने कल्पना केली पण तिला काहीतरी नाव आहे, त्या सगळ्या शब्दांना नाम असं म्हटलं जातं. मग ह्या नामाचे सुद्धा पुन्हा 3 प्रमुख प्रकार पडतात. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. मग आता सामान्य नाम कशाला म्हणायचं? सामान्य नाम म्हणजे एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाम दिलेलं असतं, सर्वसामान्य एक नाव दिलेलं असतं, त्याला म्हणायचं सामान्य नाम. जसं की इथं बघा, मुलगा, शहर, कुत्रा. हे कुत्रा म्हणलं की सगळेच कुत्रे आपल्याला आठवतात किंवा सगळेच कुत्रे डोळ्यासमोर येतात. मुलगा म्हणलं तर सरसकट सगळी मुलं लक्षात येतात. शहर म्हणलं तर सरसकट सगळी शहरांची आपल्याला कल्पना येते. पण स्पेसिफिक कोणता कुत्रा किंवा स्पेसिफिक कोणता मुलगा किंवा ठराविक कोणतं शहर याची आपल्याला कल्पना येत नाही. ह्या शब्दांना सामान्य नाम असं म्हणायचं. विशेष नाम म्हणजे काय? तर आता सामान्य नामाशीच हे रिलेटेड आहे. सामान्य नामावरून कुत्रा म्हणलं तर कोणता कुत्रा हे आपल्याला लक्षात येत नाही. पण तेच जर आपण मोती असं जर आवाज दिला की मोती कुत्रा, मग मोती हे जे त्या कुत्र्याचं ठेवलेलं नाव आहे, हे व्यक्तिवाचक नाव आहे. त्या नावाला विशेष नाम असं म्हणतात. मुलगा म्हणलं तर मग कोणता मुलगा हे आपल्याला लक्षात येत नाही. पण राम म्हणलं की राम नावाचा तिथे जो कोणी उपस्थित आहे मुलगा, तोच मुलगा
आपल्याला लक्षात येईल. शहर म्हणलं की लक्षात येत नाही, परंतु मुंबई, पुणे, दिल्ली असं जर स्पेसिफिक एक विशिष्टच नाव आपण घेतलं तर त्या विशिष्ट शहराची आपल्याला कल्पना येते. ही जी अशी नावं आहेत त्यांना आपण विशेष नाम किंवा व्यक्तिवाचक नाम असं म्हणणार आहोत. आणि नामाचाच तिसरा प्रकार आहे तो म्हणजे भाववाचक नाम. भाव बघा, भाववाचक नाम कशाला म्हणायचं की ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुण, त्यांचा धर्म किंवा त्यांच्यामध्ये असणारा भाव याचा आपल्याला बोध होतो त्याला आपण भाववाचक नाम असं म्हणणार आहोत. मी काय सांगितलं बघा, हे लक्षात घ्या. व्यक्तीच्या अंगामध्ये असणारा, त्याच्या मनामध्ये असणारा, त्याचा व्यक्तीच्या अंगी असणारा गुण, त्याच्या मनामध्ये असणारा भाव याचा जो बोध आपल्याला ज्या नावाने होतो त्याला आपण भाववाचक नाम असं म्हणतो. राग, शौर्य, मृत्यू, हास्य ही जी नावं आहेत याच्यातून आपल्या मनातला भाव आपल्याला समजतो म्हणून त्यांना आपण भाववाचक नाम असं म्हणतो. बघा, नाम म्हणजे काय? सृष्टीतील कोणत्याही घटकाला, वास्तविक किंवा काल्पनिक, जे नाव दिलेलं आहे त्याला नाम असं म्हणायचं. आणि नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत. एक सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सामान्य नामाचे पुन्हा 2 उपप्रकार पडतात. कोणते उपप्रकार आहेत तर एक पदार्थवाचक नाम आणि दुसरं आहे समूहवाचक नाम. पदार्थवाचक नामामध्ये बघा, त्या पदार्थाची मोजणी केलेली असते, त्याचं जे परिमाण आहे. उदाहरणार्थ समजा जे घटक लिटर, मीटर किंवा ग्रॅम मध्ये मोजले जातात, ज्याची आपल्याला मोजणी करता येते, त्या सगळ्या नामांना आपण पदार्थवाचक नाम असं म्हणूया. उदाहरणार्थ साखर, पदार्थाचा बोध होतो. साधं सिंपल समजून घ्या की पदार्थाचा बोध होतो ज्या नावावरून आपल्याला, त्याला आपण पदार्थवाचक नाम असं म्हणतात. आणि समूहवाचक नाम म्हणजे एखाद्या अनेक घटकांचा एकत्रित समूहाला जे नाव दिलेलं आहे. समजा सैन्याची तुकडी आहे किंवा वर्ग आहे, कळप आहे, मोळी आहे, जुडी आहे, याच्यातून त्या समान गुणधर्म असणाऱ्या घटकांच्या एकत्रित समूहाला जे नाव दिलेलं असतं त्याला समूहवाचक नाम म्हणतात. भाववाचक नामाचे पुन्हा 3 प्रकार पडतात. स्थितीदर्शक, गुणदर्शक आणि कृतीदर्शक. स्थितीदर्शक म्हणजे जो भाव आपल्याला लक्षात येतो त्या भावाची स्थिती कोणती आहे, गरिबी, स्वातंत्र्य, पारतंत्र्य, हे जे भाव आहेत त्यांना आपण स्थितीदर्शक भाववाचक नाम म्हणणार. गुणदर्शक म्हणजे सौंदर्य आहे किंवा प्रामाणिकपणा आहे, व्यक्तीच्या अंगी असणारा गुण किंवा अवगुण पण म्हणता येईल आपल्याला. तर त्याचा बोध ज्याच्यातून आपल्याला होतो त्या नावाला आपण गुणदर्शक भाववाचक नाम असं म्हणतो. तर भाववाचक नामाचा तिसरा प्रकार आहे कृतीदर्शक भाववाचक नाम. त्याच्यातून त्या शब्दातून जी कृती केलेली आहे त्या कृतीचा आपल्याला बोध होतो त्याला आपण कृतीदर्शक भाववाचक नाम म्हणतो. उदाहरणार्थ चोरी आहे किंवा चळवळ आहे किंवा आपण मोर्चा काढलेला आहे, हा मोर्चा सुद्धा कृतीदर्शक भाववाचक नाम आहे. यानंतर एकच मिनिट. एकच मिनिट, थोडंसं स्क्रीन शेअरिंगला प्रॉब्लेम आहे. काय करू मी?
स्क्रीन दिसतंय का आता पुन्हा एकदा? हा जरा दिसते मॅडम. कन्फर्मेशन द्या, स्क्रीन दिसतंय का? हो हा हो दिसते दिसते. दिसतंय मॅडम. हो दिसते. आपण आतापर्यंत नामाचे 3 प्रकार पाहिले. सामान्य नामाचे कोणते उपप्रकार होतात ते पाहिलं. भाववाचक नामाचे 3 उपप्रकार पाहिले. आता परीक्षेच्या दृष्टीने जर नाम हा घटक आपल्याला अभ्यासायचा असेल तर नाम या घटकाचा वचन आणि लिंग या स्वरूपात सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. वचन म्हणजे काय? नामाच्या ठिकाणी जो संख्या दर्शवण्याचा जो धर्म असतो त्याला आपण वचन असं म्हणतो. म्हणजे एक वचन, अनेक वचन. बघा, एक वचन आणि अनेक वचन हा आपल्या टीईटीच्या परीक्षेला येणारा हमखास येणारा प्रश्न आहे. काही शब्द तुम्हाला दिले जातील आणि त्यातलं एक वचन किंवा अनेक वचन ओळखा किंवा दिलेल्या शब्दाचं अनेक वचन खालील पर्यायातून ओळखा असा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. नामाच्या रूपावरून जेव्हा एका वस्तूचा बोध होतो, बघा, नामाच्या रूपावरून जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा त्याचं एक वचन त्याला म्हणता येईल आणि जेव्हा अनेक रूपांचा बोध होतो तेव्हा त्याला अनेक वचन असं म्हणता येईल. इथं बघा, एक वचन आणि अनेक वचन कसं करायचं आपण, तर जेव्हा याचे काही नियम आहेत. जेव्हा तो दिलेला शब्द आकारांत असेल तर त्याला, आकारांत पुल्लिंगी शब्द असेल तर त्याचं अनेक वचन करताना तो कुत्रा आ मधला जो आकारांत शब्द आहे त्या आ चा लोप होऊन ए हा शब्द ए ही मात्रा त्याच्यामध्ये ऍड होते. काल आपण वर्णमालेमध्ये याचा अभ्यास केलेला आहे. आ हा शब्द जातो आणि कुत्र्याचं कुत्रे असं अनेक वचन होतं. हा नियम सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. जेव्हा दिलेला शब्द आकारांत पुल्लिंगी असेल तेव्हा त्या आचा बदलून तिथं ए हा वर्ण त्याच्यामध्ये ऍड होतो, हा स्वर त्याच्यामध्ये ऍड होतो. म्हणून कुत्राचं अनेक वचन होतो कुत्रे, ससा ससे, आंबा आंबे, घोडा घोडी. प्रत्येक नियमाला काही अपवाद असतात, तसं याला सुद्धा एक अपवाद आहे. काही शब्दांची रूप ही दोन्ही वचनांमध्ये सारखीच होतात. बघा, मामा हा शब्द जो आहे तो आकारांत पुल्लिंगी शब्द आहे, पण मामा या शब्दाचं जर अनेक वचन केलं तर मामे असं अनेक वचन त्याचं होत नाही. तसंच काका हा सुद्धा पुल्लिंगी आकारांत पुल्लिंगी शब्द आहे, परंतु त्याचंही अनेक वचन करताना काके असा होत नाही. म्हणजे मामा, काका, नाना अशी काही अपवादाची शब्दांची रूप आहेत जी एकवचन आणि अनेक वचन यामध्ये सारख्याच पद्धतीने वापरली जातात. आता हा सगळ्यात महत्वाचा, परीक्षेच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा घटक आहे आदरार्थी अनेक वचन. बघा, एकाच व्यक्तीबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी अनेक वचनी शब्दाचा आपण उपयोग करतो वाक्य वापरताना. उदाहरणार्थ समजा पंतप्रधान उद्या शहराला भेट देणार आहेत किंवा साहेबांनी शाळेला भेट दिली. साहेब किंवा पंतप्रधान किंवा गुरुजी आत्ताच शाळेत आले. यामध्ये पंतप्रधान, गुरुजी किंवा मी म्हटल्याप्रमाणे साहेब हे जे शब्द आहेत हे त्या विशिष्ट पदाला किंवा त्या माणसाला दिलेला आदर आहे. पंतप्रधान उद्या शहराला भेट देतील म्हणजे खूप पंतप्रधान येणार आहेत का ते अनेक वचन? त्या शब्दाचं अनेक वचन आहे, पण त्याला एक विशिष्ट प्रकार आहे, तो आहे त्याला म्हणायचं आदरार्थी अनेक वचन. लक्षात घ्या, हा परीक्षेला हमखास येणारा प्रश्न आहे आणि बऱ्याचदा आपलं याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं. अनेक वचन म्हणायचं का आदरार्थी अनेक वचन म्हणायचं, याच्यामध्ये थोडासा आपला गोंधळ होतो. म्हणून लक्षात ठेवायचं त्याला आदरार्थी अनेक वचन असं म्हणायचं. तुम्ही जर फक्त अनेक वचन लिहिलं तर तो पर्याय किंवा तो प्रश्न चूक आहे. त्यानंतर विपुलता दर्शक अनेक वचन. विपुलता म्हणजे मी तुम्हाला सांगितलं एक वचन एकाच वस्तूचा बोध होत असेल तर एक वचन आहे आणि अनेक वस्तूंचा बोध होत असेल तर अनेक वचन आहे. परंतु काही शब्द असे आहेत की ज्याच्यातून विपुलता दर्शवते, म्हणजे लक्षात येते की त्या जास्त आहेत, परंतु त्या एकवचनी रूपातच वापरल्या जातात. उदाहरणार्थ बघा, यंदा जरा जास्तच पपई आली.
एकच पपई आली का? इकडे आपण जास्त पपई पण म्हणतोय. जास्त आहे म्हणजे संख्येने जास्त आहे. पण यंदा जरा जास्तच पपया आल्या असं आपण म्हणत नाही. यामध्ये पपई हा शब्द विपुलता दर्शक एकवचन आहे. पुढचं एक वाक्य तिथेच मी दिलेलं आहे बघा, जत्रेत लाख माणसं जमली. लाख माणसे जमली असं जर आपण वाक्य केलं तर ते व्याकरण दृष्ट्या किंवा नियमाच्या दृष्टीने ते चुकीचं होईल. ते लिहिताना किंवा वाचताना जत्रेत लाख माणसं आली असंच जमली असंच लिहावं लागेल. पण इथं माणूस हा जो शब्द आहे त्याचं तो एकवचनी जरी असला तरी तो विपुलता दर्शक एकवचन आहे. याचा दुसरा नियम असा आहे की काही काही जे शब्द आहेत ते नेहमी अनेकवचनी नामांमध्येच आपल्याला आढळतात. कोणते ते शब्द? डोहाळे, कांजिण्या, शहारे, क्लेश हे जे काही शब्द आहेत हे कायमस्वरूपी त्याचं एकवचनी नाम होत नाही. त्या अनेकवचनीच रूपामध्ये आपल्याला वापरायचे आहेत. दुसरा एक अपवाद आहे याच्यामध्ये समूहदर्शक शब्द. जे शब्द नेहमी एकवचनी अर्थाने वापरली जातात. पण समूहाचा बोध होतो. उदाहरणार्थ जोडपे. जोडपे म्हणल्यानंतर काय? दोन व्यक्तींचा जोडी त्याला आपण जोडपं म्हणूया. पंचक म्हणजे काय? 5 जणांचा समूह. त्रिकूट म्हणजे काय? तिघांचा समूह आहे. हे समूहदर्शक शब्द आहेत परंतु ते एकवचनीच आहे. त्रिकूट 5 जण 3 त्रिकुटांचे समजा 3-3 जे गट आपण केले त्या वर्गामध्ये समजा आपल्या 27 वगैरे संख्या आहे आणि आपण 3-3 चे गट केले म्हणजे त्रिकूट केलं तर 9 असे त्रिकूट आपल्याला तयार होतील. पण 9 त्रिकुटे तयार झाली असं होत नाही. 9 त्रिकुट तयार झाली असंच म्हणतात. म्हणजे हे जे शब्द आहेत हे नेहमी एकवचनी अर्थाने वापरले जातात परंतु ते समूहदर्शकच शब्द असतात. लक्षात येते का? इतक्या डीप मध्ये मला वाटते की परीक्षेला विचारलं जाईल किंवा नाही जाईल पण आपल्या ज्ञानामध्ये भर पडणं आवश्यक आहे. आणि जर समजा गेलंच काठिण्य पातळी तिथपर्यंत आलीच तर आपल्याला ते समजलं पाहिजे. फक्त याच्यामध्ये सगळ्यात परीक्षेच्या दृष्टीने आतापर्यंत विचारला गेलेला प्रश्न आदरार्थी अनेकवचन या संदर्भात विचारलेला आहे. एकवचन, अनेकवचन, आदरार्थी अनेकवचन. आणि जी नेहमीच हे नेहमी अनेकवचनी रूपामध्ये वापरली जाणारी नामं मी तुम्हाला का सांगितली तर एकवचन का अनेकवचन ओळखण्यासाठी जेव्हा आपल्याला पर्याय दिले जातील तेव्हा आपल्या लक्षात यायला पाहिजे की हे अनेकवचनी नाम वापरलेलं आहे का हे समूहदर्शक आहे परंतु ते एकवचनी या अर्थानेच वापरलेलं आहे. त्यासाठी मी ह्या चारही प्रकारांचा तुम्हाला इथं उल्लेख केलेला आहे. हे झालं नामाचा वचन विचार. आपण शब्दांच्या जातीमधलं नाम हा घटक आज शिकतोय. नामाच्या आपण व्याख्या पाहिली. काल्पनिक किंवा प्रत्यक्षात असणाऱ्या वस्तूला दिले जाणारं नाव म्हणजे नाम. नामाचे 3 प्रकार या ठिकाणी आपण अभ्यास केला. नामाचे कोणते प्रकार आहेत? सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. पुन्हा सामान्य नामाचे प्रकार सांगितले मी तुम्हाला. भाववाचक नामाचे 3 प्रकार सांगितले आणि ह्याच नामाचा वचन विचार एकवचन आणि अनेकवचन याचा आपण अभ्यास केला. आता नामाचाच लिंग विचार या दुसऱ्या घटकाचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. लिंग म्हणजे काय? जेंडर. नामाच्या रूपावरून एखादा घटक तो पुरुष आहे का स्त्री जातीचा आहे किंवा त्यापैकी दोन्ही आहे किंवा त्यापैकी दोन्ही जातीचा नाही हे जे कळतंय त्याला आपण लिंग विचार असं म्हणतो. हे मला वाटतं आपल्या सगळ्यांना हा घटक अतिशय चांगल्या प्रकारे माहिती आहे. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग अशी 3 लिंग विचार आपल्या मराठी भाषेमध्ये आपण मराठी व्याकरणामध्ये करतो. ज्या नामाच्या रूपावरून तो घटक ती वस्तू पुरुष वाचक आहे, पुरुष जातीचा उद्भव होतो त्या सगळ्यांना आपण पुल्लिंग असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा मुलगा, घोडा, फळा, बॉल ह्या ज्या वस्तू आहेत याचा उच्चार करताना साधी सोपी ट्रिक लहानपणी आपण शिकलो आपल्या वर्गामध्ये आणि आपण आपल्या मुलांनाही तेच सांगितलं आहे, विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की जेव्हा तो शब्द दिलेला आहे तो त्याचं वाक्य उच्चारून बघायचं. तो मुलगा, तो घोडा, तो फळा जेव्हा तो हे सर्व नाम वापरलं जातं तेव्हा ते नाम पुल्लिंग नाम त्याचा विचार त्या नामाचं लिंग हे पुल्लिंग असतं. इतकं साधं सोपं हे लक्षात ठेवायला आहे. तसंच त्या नामाच्या रूपावरून जर स्त्री जातीचा उद्भूत आपल्याला होत असेल समजत असेल तर त्याला स्त्रीलिंग असं म्हणायचं.
जसं आपण तो बॉल, तो मुलगा, तो घोडा, तो फळा असं म्हणलं, तसंच जी नामं उच्चारताना ती हे सर्वनाम वापरतो, तेव्हा ती मुलगी, ती घोडी, ती फळी याच्यावरून आपल्याला त्यातल्या स्त्री जातीचा उद्भव होतो, म्हणून त्याला स्त्रीलिंग म्हणायचं. आणि स्त्री ते स्त्रीलिंग आहे किंवा स्त्री जातीचं आहे का पुरुष जातीचं आहे याचा कसलाच आपल्याला बोध होत नाही, तेव्हा ते असतं नपुसकलिंग. ते आपण ते हे सर्वनाम वापरून त्याचा उच्चार करत असतो किंवा ते संबोधत असतो. उदाहरणार्थ पुस्तक, फूल, मूल, ते पुस्तक, ते फूल, ते मूल, म्हणजे ते हे सर्वनाम जेव्हा वापरून आपण त्या शब्दाचा उच्चार करणार आहोत, त्या नामाचा उच्चार करणार आहोत, तेव्हा ते ओळखायचं की ते नपुसकलिंग आहे. तो हे सर्वनाम वापरून जर आपण नामाचा उच्चार करत असू तर ते पुल्लिंग आहे. ती हे सर्वनाम वापरून जर आपण नामाचा उच्चार करत असू त्याला संबोधत असू तर ते स्त्रीलिंग आहे. आणि ते हे सर्वनाम वापरून जर आपण त्या नामाचा उच्चार करत असू तर ते नाम नपुसकलिंग, त्या नामाचं लिंग नपुसकलिंग आहे. हे आपण अगदी सोप्या पद्धतीने ओळखू शकतो. आता मग याचाच पुढचा भाग, व्याकरणाचा पुढचा भाग म्हणजे आणखीन एक प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो, लिंग परिवर्तन करा. स्त्रीलिंगी नामात पुल्लिंगी नाम दिलेलं असतं, त्याचं स्त्रीलिंगी नामात आपल्याला परिवर्तन करायचं असतं, किंवा कोणताही जो शब्द दिलाय तो कोणत्या तरी लिंगामध्ये असतो आणि त्याचं दुसऱ्या जेंडरमध्ये आपल्याला त्याचं परिवर्तन करायचं असतं. बघा, लेखक, लेखिका, विद्वान, विदुषी, हे जे आहे हे स्त्री पुल्लिंगातून आपण त्याचं स्त्रीलिंगामध्ये परिवर्तन केलेलं आहे. त्याचे काही नियम आहेत. नियम काय सांगतो बघा, जेव्हा दिलेला शब्द हा अकारांत असेल तर त्याचं लिंग परिवर्तन करताना त्या अ चा ई होतो. मी इथं तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत बघा, हंस, हंसी, बेडूक, बेडकी, वानर, वानरी. उच्चार करून बघा, तो हंस, ती हंसी, तो बेडूक, ती बेडकी, तो वानर, ती वानरी. या पद्धतीनं हे लिंग परिवर्तन होत असतं. दुसरा नियम असा सांगतो की ई आणि इन प्रत्यय लागून लिंग परिवर्तन आपल्याला करता येतं. ते कोणते शब्द आहेत तर सुतार, सुतारीण, वाघ, वाघीण, मालक, मालकीन, मित्र, मैत्रीण. हे नियम आपण लक्षात ठेवले तर आपल्याला लिंग परिवर्तन करणं सोपं जाणार आहे. आता बघा, काही शब्दांचे जे लिंग परिवर्तन आपण करतो त्याचे स्वतंत्र आणि काही अनियमित रूप आहेत. पुरुष, पुरुषी असं त्याचं लिंग परिवर्तन होत नाही. कायमस्वरूपी पुरुष हा शब्द जर आला तर त्याचं लिंग परिवर्तन स्त्री हेच होतं. पती याचं लिंग परिवर्तन करायचं तर पत्नी, नवरा, नवरी. असे काही शब्द आहेत की ज्यांचं स्वतंत्र आणि त्यांचं लिंग परिवर्तन करताना ते स्वतंत्र शब्दात आहे किंवा त्यांची अनियमित अशी रूप आहेत. ते काही शब्द मी इथे तुम्हाला सांगितलेले आहेत. हे आपल्याला लक्षातच ठेवणं गरजेचं आहे. याच्यासाठी कोणताही नियम नाही. बोकाचं भाटी का होतं याला काही नियम नाही. भाऊ, भाऊचं लिंग परिवर्तन बहीण का होतं याला नियम नाही. भाऊ हा पुल्लिंगी नाम जे आहे आणि त्याचं जर आपल्याला स्त्रीलिंगी रूपात परिवर्तन करायचं असेल तर ते बहीण हाच शब्द त्यासाठी आहे. उंट, सांडणी, रेडा, म्हैस, पती, पत्नी, मोर, लांडोर असे काही शब्द आहेत. तुम्हाला आजच्या तासिका संपल्यानंतरचा टास्क आहे की असे जे लिंग परिवर्तन ज्यांचं होतं, ज्यांचे स्वतंत्र आणि अनियमित रूप आहेत, अशा शब्दांचा तुम्ही संग्रह करा आणि ते लिहून ठेवा वहीमध्ये. मी ग्रुपवर सुद्धा असे काही शब्दांचे ज्यांचं लिंग परिवर्तन स्वतंत्र आणि अनियमित रूपांमध्ये होतं त्याची एक PDF बनवून तुम्हाला आपल्या ग्रुपवर किंवा आपल्या ऍपवर शेअर करीन. त्याचा तुम्ही अभ्यास करा. ते सतत वाचून आपल्या लक्षात राहील. हे लक्षातच ठेवणं गरजेचं आहे. नामाबद्दल इतकी माहिती आज आपण परीक्षेच्या दृष्टीने पाहिली. नाम हा घटक जर अभ्यासायचा असेल तर सेट नेट PhDच्या दृष्टीने तर नाम हा घटक अभ्यासण्यासाठी खूप मोठा आहे, खूप व्हास्ट आहे. पण TET पेपरच्या दृष्टीने कोणते कोणते घटक आपल्याला महत्वाचे आहेत त्या संदर्भात या ठिकाणी मी तुमच्यासोबत चर्चा केलेली आहे. नामाचे व्याख्या सांगितली, नामाचे 3 प्रकार सांगितले, त्यांचे उपप्रकार सांगितले, नामाचा वचन विचार सांगितला, नामाचा
लिंग विचार सांगितला, नामाचं लिंग परिवर्तन कशा पद्धतीने केलं जातं ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता शब्दांच्या जातीमधला दुसरा घटक म्हणजे सर्वनाम. याची व्याख्या आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, सगळ्यांना पाठ आहे. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाच्या ऐवजी वाक्यामध्ये जो दुसरा शब्द वापरला जातो, त्या शब्दाला तो शब्द विकारी आहे, त्या विकारी शब्दाला सर्वनाम असं म्हटलं जातं. सर्वनामाला स्वतःचा असा काहीही अर्थ नसतो. सर्वनाम हे कशासाठी वापरलं जातं? तर नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी. उदाहरणार्थ बघा, रामू नावाचा मुलगा आहे. रामू खूप हुशार आहे. रामू खूप कष्टाळू आहे. रामू आईला कामात मदत करतो. इथं प्रत्येक ठिकाणी रामू 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 हा या नामाचा सततचा उल्लेख टाळण्यासाठी रामू नावाचा मुलगा आहे, तो खूप हुशार आहे, तो खूप कष्टाळू आहे, तो आईला मदत करतो, तो तो हे जे नामाऐवजी आपण शब्द वापरलेला आहे त्याला सर्वनाम असं म्हटलं जातं. मराठीत एकूण 9 मूळ सर्वनाम आहेत. मी, तू, तो, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे, कोण, काय, आपण आणि स्वतः अशी मराठीतली एकूण 9 सर्वनामं आहेत, ज्यांचा आपल्याला अभ्यास करणं परीक्षेच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. जसे नामांचे प्रकार पाहिले, 3 प्रकार लक्षात असेल तुमच्या, तसेच सर्व नामांचे मुख्यतः 6 प्रकार आहेत. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. बघा, हे सर्वनामांचे जे 6 प्रकार आहेत त्याचा अभ्यास करणं आणि ते ओळखणं गरजेचं आहे. याच्यावर हमखास पेपरला प्रश्न येणार आहे. इथून मागच्या प्रश्नपत्रिकांचा जर तुम्ही अभ्यास केला तर नामावर जसा प्रश्न विचारलेला आहे तसाच सर्वनामावर सुद्धा प्रश्न हमखास विचारलेला आहे. हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे हे आपल्याला दिलेल्या वाक्यातून ओळखता आलं पाहिजे. सर्वनामाची मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगितली की सर्वनाम हा विकारी शब्द जातीमधला आहे. सर्वनामांना लिंग, वचन, विभक्ती असे विकार होतात. कारण विकारी शब्दाची व्याख्या मी तुम्हाला सांगितली की शब्दांच्या जाती आपण 2 गटामध्ये विभागल्यात, विकारी आणि अविकारी. विकारी मध्ये काय आहे की लिंग, वचन आणि विभक्तीप्रमाणे त्याच्या रूपामध्ये बदल होतो. सर्वनामाचा लिंग, वचन आणि विभक्तीमध्ये विभक्तीनुसार त्याच्यामध्ये बदल होतो. आणि ही जी सर्वनामं आहेत या सर्वनामांना प्रतिनाम सुद्धा म्हटलं जातं. प्रतिनाम का? कारण नामाच्या ऐवजी वापरला जाणारा तो शब्द आहे म्हणून त्याला प्रतिनाम सुद्धा म्हटलं जातं. मराठीत एकूण सर्वनाम 9 मग याच्या पूर्वीच्या स्लाइडमध्ये मी सांगितली आणि 6 हे सर्वनामाचे मुख्य प्रकार आहेत. त्यातलं पहिलं आपण पाहूया पुरुषवाचक सर्वनाम. व्याकरणात पुरुष ही संकल्पना खूप व्यापक प्रमाणात आहे. मानवजातीतील नर असा त्याचा अर्थ होत नाही, तर मूर्त किंवा अमूर्त अशा कोणत्याही घटकाचा यात समावेश होतो. प्रथम आणि द्वितीय पुरुषी सर्वनाम लिंगानुसार बदलत नाहीत, फक्त तृतीय पुरुषी सर्वनामे मात्र बदलतात. प्रथम पुरुष मध्ये स्वतः जो बोलतोय तो, त्याच्यामध्ये 2 येतात, मी, आम्ही. द्वितीय पुरुष म्हणजे ज्याच्याशी बोलायचंय तो, तू, तुम्ही. आणि तृतीय पुरुषीमध्ये ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत त्यासाठी वापरली जाणारी सर्वनाम म्हणजे तो, ती आणि ते. पुरुषवाचक सर्वनाम लक्षात ठेवा, पुन्हा एकदा सांगते, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. त्याच्यामध्ये प्रथम पुरुषात कोणती वापरतात? प्रथम पुरुष वाचक सर्वनाम कशाला म्हणायचं? तर जो बोलणार आहे, जो बोलतोय, म्हणजे त्याला जे वापरणार आहोत आपण सर्वनाम त्याला आपण प्रथम पुरुषी सर्वनाम म्हणायचं. ती कोणती आहेत? तर मी आणि आम्ही. द्वितीय पुरुषी सर्वनाम कोणतं आहे? तर समोरच्या व्यक्तीचं नाव न घेता जिच्यासाठी ते सर्वनाम वापरले, जिच्याबद्दल आपल्याला बोलायचंय, जिच्याशी बोलायचंय, ज्यांच्याशी बोलणं आपलं चालू आहे त्याला द्वितीय पुरुषवाचक म्हणायचं.
आणि तृतीय पुरुषवाचक म्हणजे दोघांचा संवाद चालू आहे आणि दोघांच्या संवादामध्ये तिसऱ्या ज्याच्याबद्दल बोललं जातंय तो, ती, ते ही जी सर्वनामं आहेत ही तृतीय पुरुषी सर्वनामं आहेत. यानंतरचा दुसरा प्रकार आहे, याचं उदाहरण मी जर तुम्हाला सांगायचं वाक्यामध्ये तर प्रथम पुरुषी बघा, मी उद्या गावाला जाणार आहे. किंवा आम्ही सगळे मिळून, आता ह्या टेटच्या टीममध्ये जे आहेत आम्ही सगळे शिक्षक मिळून तुम्हा सगळ्यांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मदत करणार आहोत. या ठिकाणी आम्ही हे जे सर्वनाम आहे ते प्रथम पुरुषी आहे. किंवा स्वतःबद्दल बोलत असेल मी तर मी स्वतः पहिल्यांदा खात्री करून घेतो आणि मग सांगतो. मी स्वतः स्वतः हे जे शब्द हे जे सर्वनाम आहे ते या ठिकाणी प्रथम पुरुषी आहे. द्वितीय पुरुषीमध्ये सांगायचं झालं तर तू, तुम्ही याचं जर वाक्य आपण बघायचं जर तू एवढा पेढा खाऊन टाक किंवा तू एवढं काम पूर्ण कर, तू एवढा गृहपाठ पूर्ण कर. या ठिकाणी तू हे जे सर्वनाम वापरले हे आपण ज्या व्यक्तीशी संवाद साधतोय त्याच्याशी बोलणं चाललंय त्याला उद्देशून आहे म्हणून ते द्वितीय पुरुषी आहे. तर तृतीय पुरुषी काय आहे तर आपण दोघं बोलतोय किंवा माझ्या वाक्यामध्ये बोलणारा ज्याच्याशी बोलतोय तो सोडून ज्याच्याबद्दल बोलायचंय त्याचा उल्लेख जेव्हा येतो तेव्हा ते तृतीय पुरुषी सर्वनाम या ठिकाणी आहे. आता यानंतरचं दुसरा जो प्रकार आहे सर्वनामाचा तो म्हणजे दर्शक. दर्शक या नावातूनच आपल्याला लक्षात येते की दिसणारी वस्तू दूरची, ती दर्शक म्हणजे दाखवणे. ती वस्तू जवळ आहे का दूर आहे, जवळ आहे का लांब आहे ते दाखवण्यासाठी ज्या सर्वनामाचा आपल्याला उपयोग होतो त्यांना आपण दर्शक सर्वनाम असं म्हणतो. मग जवळची वस्तू दाखवण्यासाठी हा, ही, हे ही सर्वनामं वापरली जातात. तर दूरची वस्तू दाखवण्यासाठी आपल्याला तो, ती, ते ह्या सर्वनामांचा उपयोग होतो. दर्शक सर्वनाम अगदी लक्षात ठेवण्यासारखं आहे, समजायला सोपं आहे. वस्तू जवळ आहे का दूर आहे हे दाखवण्यासाठी जी सर्वनामं वापरली जातात त्याला दर्शक सर्वनाम असं म्हणतो. आता यानंतरचा प्रकार आहे प्रश्नार्थक आणि संबंधी सर्वनाम. मी इथं बघा स्लाइडवर टाकताना 2-2 सर्वनामांच्या जोड्या घेतलेल्या आहेत. ते समजायला सोपं जावं म्हणून जे समजणं सोपं आहे की प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आणि दर्शक सर्वनाम समजायला खूप सोपं आहे आणि एकमेकांशी थोडंसं रिलेटेड आहे. दोन माणसं बोलतायत आणि तिथे जेव्हा वस्तू दाखवतायत तेव्हा हा, ही, हे किंवा तो, ती, ते ही जी सर्वनामं वापरली जाणार आहेत ती दर्शक सर्वनाम आहेत. पण जेव्हा व्यक्ती बोलणारी आहे ती स्वतःचा उल्लेख करत असेल किंवा स्वतःबद्दल काही सांगत असेल, बोलणाऱ्याबद्दल जी सर्वनामं वापरली जाणार आहेत त्यांना आपण प्रथम पुरुषी, ज्याच्याशी बोलतोय ते द्वितीय पुरुषी आणि ज्याच्या संबंधी बोलणार आहोत ते तृतीय पुरुषी. हे पुरुषवाचक सर्वनाम आहेत. त्यातला दुसरा प्रकार आहे संबंधी सर्वनाम. आता संबंधी सर्वनाम म्हणजे काय तर वाक्यातली एक पूर्ण वाक्य आहे आणि वाक्यात 2 वाक्य जोडलेली आहेत एकाच वाक्यामध्ये. तर ती जी 2 उपवाक्य जोडण्यासाठी जी सर्वनामं वापरली जातात, ही जोडी वापरली जाते त्यांना संबंधी सर्वनाम असं म्हटलं जातं. बघा उदाहरणार्थ गरजेल तो पडेल काय? याच्यामध्ये तो हा जो शब्द वापरलेला, हे जे सर्वनाम वापरलेलं आहे तर ते संबंधी सर्वनाम आहे. इथं उदाहरणामध्ये मी दिले बघा, जे चकाकते ते सोने नसते. जो करेल तो भरेल. या ठिकाणी जे, ते, जो, तो हे जे सर्वनाम आहेत त्यांना संबंधी सर्वनाम म्हणायचं. आणि दर्शक सर्वनाम काय तर सूचित करण्यासाठी, वरती मी तुम्हाला सांगितले की वस्तू जवळ आहे का दूर आहे हे दाखवण्यासाठी जी सर्वनामं वापरली जातात ती त्या सर्वनामांना आपण दर्शक सर्वनाम असं म्हणतात. सामान्यपणे जेव्हा वाक्याचे प्रकार आपण पुढच्या काही तासांमध्ये शिकणार आहोत, साधं वाक्य किंवा संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, त्यामध्ये याचा आपल्याला जास्त माहिती होणार आहे किंवा याचा जास्त तिथं उपयोग आपल्याला करायचा आहे की ह्या जोड्या वापरून ते वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. पण इथं आता सध्या लक्षात ठेवा की मिश्र वाक्यामध्ये ह्या शब्दांच्या, या सर्वनामांच्या जोड्या वापरल्या जातात. जे, ते, जो, तो हे जे आहेत सर्वनाम त्यांना संबंधी सर्वनाम असं
आपण म्हणूया, किंवा व्याकरणामध्ये त्यांना संबंधी सर्वनाम असं म्हटलं जातं. या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, की अगोदर त्या वाक्याचा अर्थबोध करून घेणं गरजेचं आहे आणि मग तिथं संबंध जर त्यात एका वाक्यामध्ये 2 उपवाक्य आहेत आणि त्या उपवाक्यांना जोडणारी जी जोडी आहे, त्याच्यात संबंध असे दाखवला जातो. त्याला आपण संबंधी सर्वनाम असं म्हणणार आहोत. लक्षात काय ठेवायचं? एका वाक्यातली 2 उपवाक्य आणि ती उपवाक्य जोडणारी जोडी म्हणजे संबंधी सर्वनाम. त्यानंतरचा सर्वनामाचा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि अतिशय सोपा प्रकार आहे. प्रश्न विचारण्यासाठी जी सर्वनामं वापरली जातात त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हटलं जातं. कोण, कोणास, काय, ही, किती हे जे सर्वनामं आपण वापरणार आहोत प्रश्न विचारण्यासाठी त्यांना आपण प्रश्नार्थक सर्वनाम असं व्याकरणात म्हटलं जातं. सर्वनामाचे हे चौथा प्रकार आपण या ठिकाणी समजून घेतला. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम आणि प्रश्नार्थक सर्वनाम. आणि यानंतरचा 5वा प्रकार म्हणजे सामान्य सर्वनाम किंवा त्याला अनिश्चित सर्वनाम म्हणतात आणि आत्मवाचक सर्वनाम. जेव्हा कोण व काय प्रश्न विचारण्यासाठी न येता कोणत्या नामासाठी आली आहेत हे निश्चित सांगता येत नाही, तेव्हा त्याला अनिश्चित सर्वनाम म्हणतात. नावातच त्याची व्याख्या दडलेली आहे. अनिश्चित कशावरून ओळखायचं हे अनिश्चित सर्वनाम आहे? तर कोणासाठी ते सर्वनाम वापरले? आपण सर्वनामाची व्याख्या समजून घेतली की नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम म्हणायचं. पण जेव्हा हे सर्वनाम कोणासाठी वापरले हे लक्षातच येत नाही, तेव्हा ते अनिश्चित सर्वनाम असतं, हे लक्षात ठेवा. उदाहरण म्हणून दिले बघा, कोणी यावे टिकली मारून जावे, काय वाटेल ते बोलतो. या ठिकाणी काय किंवा कोणी हे जे सर्वनाम वापरलेलं आहे ते नेमकं कोणत्या नामासाठी वापरलंय याचा उद्बोध होत नाही, म्हणून त्यांना अनिश्चित सर्वनाम असं म्हटलं जातं. आणि त्यानंतरचा 6वा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम. स्वतःचा उल्लेख जेव्हा केला जातो, स्वतः असा अर्थ व्यक्त करताना आपण स्वतः, मी म्हणलं तर ते प्रथम पुरुषी सर्वनाम होते. पण स्वतः, आपण, निज ही जी सर्वनामं आहेत ही आत्मवाचक सर्वनामं आहेत आणि ही ओळखायची एक सोपी ट्रिक आहे, ही नेहमी नामानंतरच येतात. मी स्वतः त्याला पाहिले. इथं बघा, मी कोण आहे? मी स्वतः याच्यामध्ये स्वतः हे जे सर्वनाम आहे हे आत्मवाचक सर्वनाम आहे. पक्षी निज बाळांसह बागडती. निज हा जो शब्द आहे हा आत्मवाचक, निज म्हणजे त्याच्या बाळांसोबत बागडतात पक्षी असं तिथं त्याचा अर्थ आहे. इथं ते आत्मवाचक सर्वनाम आहे. सर्वनामांचे 6 प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासलेत. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणजे काय, की ज्याच्यातून ते सर्वनाम कोणत्या नामासाठी वापरले हे आपल्या लक्षात येत नाही, त्याचा उद्बोध होत नाही, तेव्हा ते अनिश्चित सर्वनाम असतं. आणि आत्मवाचक म्हणजे स्वतः असा अर्थ व्यक्त करतात, तेव्हा ते सर्वनाम, त्या सर्वनामाला आपण आत्मवाचक सर्वनाम असं म्हणणार आहोत. आता याच्यातला महत्वाचा फरक बघा, दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषण. इथं थोडंसं आपलं गोंधळ होण्याची शक्यता असती. बघा आता, नामाच्या ऐवजी जे येतंय त्याला आपण सर्वनाम म्हणणार आहोत. उदाहरणार्थ समजा ती चालाक मुलगी आहे. या ठिकाणी ती हे जे सर्वनाम आहे, हा जो शब्द वापरलेला आहे, हे जे नाव वापरलेलं आहे ते नामाच्या ऐवजी वापरले, ती चालाक मुलगी आहे. पण नामाच्या सोबत जेव्हा ते येतं, ती मुलगी चालाक आहे, तेव्हा ते मात्र दर्शक विशेषण होतं. हे लक्षात ठेवा. ती मुलगी असं आलं तर ते सर्वनाम नाही, ते नामाबद्दल विशेष माहिती सांगते. कोण हुशार मुलगी आहे? ती हुशार मुलगी आहे. ती हे या ठिकाणी नाम म्हणून वापरलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी ती मुलगी असा जेव्हा उद्बोध होतो आणि वाक्याचा अर्थ आपण लक्षात घ्यायचा, ती मुलगी चालाक आहे असं जेव्हा वाक्य आहे, तेव्हा ती मुलगी हे दर्शक विशेषण आहे आणि ती चालाक मुलगी आहे. इथं आपल्याला कोणती तरी XYZ मुलगी आहे, तिच्या संदर्भात ती दाखवण्यासाठी
ती आपण सांगतोय की ती जवळची का लांबची आहे, ती तिथे आहे ती याचा आपल्याला लक्षात येते की त्या मुलीबद्दल स्पेसिफिक बोललं जाते. म्हणून ती या ठिकाणी ती चालाक मुलगी आहे या वाक्यामध्ये ती हे दर्शक सर्वनाम आहे. हा कुत्रा आमचा आहे, हा माझ्या जवळचा जो आहे कुत्रा तो आमचा कुत्रा आहे. हा या ठिकाणी जो वापरलेलं नामाच्या ऐवजी वापरलेला ते सर्वनाम आहे, म्हणून त्याला तिथे दर्शक सर्वनाम म्हणायचं. पण हा आमचा कुत्रा आहे, हा कुत्रा आमचा आहे आणि हा आमचा कुत्रा आहे, या दोन वाक्यामध्ये फरक आहे. हा आमचा जेव्हा म्हटलं जातं तेव्हा ते दर्शक सर्वनाम न येता ते दर्शक विशेषण येतं. इतक्या डीप मध्ये आपल्या परीक्षेला विचारलं जाईल का नाही हे सांगता येणार नाही, परंतु दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषण यामध्ये काय फरक आहे हे समजावून सांगणं मला इथं गरजेचं वाटलं. म्हणून मी तुम्हाला इथं स्पष्ट करून सांगितलं की दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषण यामध्ये थोडासा फरक आहे. बघा, हा ही हे तो ती ते प्लस नाम प्लस क्रियापद असं जेव्हा वाक्याची रचना येते तेव्हा त्या वाक्यामध्ये वापरलेले हा ही हे तो ती ते ही सर्वनाम दर्शक सर्वनाम असतात. पण हा ही हे तो ती ते नाम आणि नामाच्या लगेच नंतर विशेषण येत असेल तर ते दर्शक विशेषण आहे. विशेषणाच्या जेव्हा आपण शब्दाच्या जातीमधला विशेषण हा घटक शिकणार आहोत तेव्हा दर्शक विशेषण हे त्या ठिकाणी पण आपण शिकणार आहोत. पण दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषण यामध्ये काय फरक आहे त्यासाठी ही रचना लक्षात ठेवा. साधी सोपी ट्रिक आहे, किंवा गणितीय भाषेत आपण लक्षात ठेवूया. हा ही हे किंवा तो ती ते हे दाखवत असताना त्याच्यानंतर नाम आणि नामानंतर क्रियापद आलं तर ते दर्शक सर्वनाम होईल. पण हा ही हे तो ती ते नंतर नाम आणि नामानंतर विशेषण आलं तर ते दर्शक विशेषण असणार आहे. पहा, आजच्या तासिकेमध्ये आपण शब्दांच्या जाती दोन गटामध्ये त्याची विभागणी केली आपण, विकारी शब्द आणि अविकारी शब्द. अविकारीमध्ये 4 नाम सर्वनाम क्रियापद आणि विशेषण, आणि अविकारीमध्ये सगळे अव्यय ते 4 असे हे अव्यय आणि सव्यय 4 मिळून शब्दाच्या 8 जाती आपण अभ्यासल्या. या शब्दांच्या 8 जातीमधला नाम हा एक घटक या ठिकाणी अभ्यासला. नाम आणि सर्वनाम या दोन्ही घटकांचा अभ्यास आपण आजच्या तासिकेला केलेला आहे. नामाचे प्रकार आणि सर्वनामाचे प्रकार या तासिकेमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलेत. आपण याच्यावर आधारित एक छोटीशी टेस्ट सोडवून बघूया. मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलंय की नाम आणि सर्वनाम हा शब्दांच्या जातीमधले 2 घटक तुमच्या सगळ्यांना अगदी छान पद्धतीने समजले असतील अशी मला आशा आहे. तर आपण आता त्याच्यावरचे MCQ सोडवूया की ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल की परीक्षेमध्ये एक्झॅक्टली कसे प्रश्न विचारले जातील आणि त्याचे कसे ऑप्शन्स असतील. तर कालच्या सारखं आपण काय करूया, माईक अनम्यूट करूया. ज्याला उत्तर येते त्याने उत्तर सांगायचं मला. चालतंय का? हो. बघा, पहिला प्रश्न मी वाचते. सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतात? नाम. येस, व्हेरी गुड. मुलगा, नदी, शहर ही कोणत्या प्रकारची नाम आहेत? सामान्य नाम. सामान्य नाम. बरोबर. सामान्य नाम का म्हणायचं? कारण स्पेसिफिक कोणता मुलगा, कोणती नदी, कोणतं शहर याचा आपल्याला संबोध होत नाही, म्हणून ही सगळी सामान्य नामं आहेत. विशेष नाम ओळखा. खालीलपैकी विशेष नाम ओळखा. हिमालय. वा, छान. कारण पर्वत, मुलगी आणि देश याच्यामध्ये कोणतं आहे स्पेसिफिक ते आपल्याला समजत नाही, पण हिमालय म्हटल्यानंतर हिमालय भारताच्या उत्तरेला असणारा हिमालय आपल्या डोळ्यासमोर येतो. हिमालय हे विशेष नाम आहे. जे घटक लिटर, मीटर किंवा ग्रॅम मध्ये मोजले जातात त्यांना काय म्हणतात? पदार्थवाचक पदार्थवाचक नाम. व्हेरी गुड. सैन्य, कळप, जुडी ही कोणत्या प्रकारची नाम आहेत? समूहवाचक नाम. बर. ज्या नामामुळे प्राण्यांचा किंवा वस्तूंचा धर्म, गुण किंवा भाव समजतो? भाववाचक नाम. छान. सौंदर्य, प्रामाणिकपणा, गरिबी? गुणदर्शक. मला हेच अपेक्षित होतं, तुम्ही हेच करणार. पण मी काय करणार माहिती का? वरील सर्व येणार. हा, कारण त्याच्यातून गुणाचा बोध होतो, त्याच्या स्थितीचा पण बोध होतो
आणि त्याच्या अंगी असणाऱ्या भाव पण. भावाचा पण बोध होतो. म्हणून जेव्हा आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो तेव्हा आपलं उत्तर सर्कल गोल करण्यापूर्वी खालचे सगळे ऑप्शन एकदा बघणं गरजेचं असतं. खूप सोपा प्रश्न असतो, पण आपण पूर्ण पर्याय न वाचल्यामुळे आपला थोडासा गोंधळ होऊ शकतो. वाघ हे कोणत्या वाघ. प्रकारचं नाम आहे? सामान्य नाम. ते नाम आहे सामान्य नाम. Very good. सामान्य नाम. गंगा ही भारताची गंगा ही पवित्र नदी आहे. विशेष नाम. विशेष नाम. विशेष नाम. गंगा हे या ठिकाणी काय आहे? विशेष विशेष नाम आहे. नाम. मग नदी विशेष काय आहे? नाम. नदी कोणतं नाव सामान्य आहे? नाम. सामान्य. व्हेरी गुड. सामान्य नाम. नदी सामान्य नाम. पदार्थवाचक नाम कोणतं सांगा? साखर, साखर. वर. साखर.